समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझे हरी व्रती राहो. अनेक न लगे माईक पदार्थ, अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणे, तेथे दुःखित धने जडो देशी. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्यांचे कळले आमावर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु संत सम्राट महाराष्ट्र कुलभूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे शिरोमणी वंदनीय तुकोबरांच्या गाथ्यातील पहिल्याच क्रमांकाचा अभंग आहे. का तर तुकोबरांची गाथा म्हणजे सामान्य नाही हे लक्षात ठेवा. पाचवा मूर्तिमंत जगद्गुरु तुकोबराय पाचवा वेद आहे. आणि तुकोबरांच्या मुखातून बाहेर पडलेली वाणी म्हणजे ती वेदवाणी आहे, लक्षात ठेवा. म्हणून आज सप्त्यातला पहिला दिवस दुसरी सेवा. का तर इकडल्या भागात मी पहिल्यांदा आलो बरं का. मी इकडं अंदोऱ्याला वगैरे जातो, शेवाप्पांच्याकडं माझे कार्यक्रम असतात. निवृत्तीनाथांच्या वारीत देखील शेवाप्पांच्या बरोबर तिकडं असतो. माघवारीला पंढरपूरला त्यांच्याबरोबर असतो, म्हणजे त्यांच्या फाडावरती कीर्तनाला येतो आम्ही. बार्शीमध्ये कार्यक्रम केले, पण इकडल्या पुढं भागात इकडल्या भागात म्हणजे पहिल्यांदा आलो. असो, हे सगळं वास्तविक इथलं पाहून मला समाधान वाटलं. पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा. का तर ज्ञानोबरांचा समाधी कालखंड संपल्यानंतर आपण आपल्या सप्त्याला सुरुवात आहे. समाधी सोहळा करावा असं मनात जरी इच्छा ठेवली तरी आपल्याला ह्या ठिकाणी समाधी सोहळा करता येणार नाही. त्याचं कारण आहे, सगळे महात्मे सगळे वारकरी तिकडं पण आळंदीमध्ये असतात. त्याच्यामुळं आपल्याला हा उत्सव पुन्हा घ्यावा लागला. आपण भाग्यवान आहोत. भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तो भाग्याची संपत्ती. पहिल्यांदा आपलं भाग्य कुठलं असेल तर भरतखंडात जन्माला आलो, हे पहिलं भाग्य आहे. दुसरं भाग्य असेल महाराष्ट्र प्रांतात आलो. तिसरं भाग्य आहे संतांच्या मागून आलो. आणि चौथं भाग्य आहे की आपण पंढरपुरापासून जवळच्या परिसरामध्ये जन्माला आलो. हे आपलं परम भाग्य आहे. बघा, 500 वर्षापूर्वी ज्यांनी जन्मलेले होते त्यांच्यासाठी अयोध्येतलं राम मंदिर पूर्ण नव्हतं. अयोध्येमधल्या राम मंदिराला देखील त्यावेळेला डाच्या तयार केला आणि त्यात प्रभूंना थांबवलं. महाराज, किती आपल्याला त्रास सोसावा लागला. हिंदू संस्कृतीला त्रास एवढा मोठा सहन केला, पण जया अंगी सहनशीलतेची ताकद आहे, त्याचा विजय निश्चित आहे, हे लक्षात ठेवा. आपल्या वारकरी संप्रदायाकडे एकच आहे, सगळ्यांच्या पायावर नतमस्तक होणं हे वारकरी संप्रदायाचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्याने आजपर्यंत बरेचसेच लढे दिले, तरी देखील आपल्याला राम मंदिर होईल असं वाटत नव्हतं. स्वप्नात देखील वाटत होतं का राम मंदिर होईल अयोध्येला. राजा जर चांगला असेल तर प्रजा सुखी असते, लक्षात ठेवा. आणि राजा जर बेकार असेल तर प्रजांना दुःखच भोगावं लागतं. आजपर्यंतच्या कालखंडात प्रजा दुःख भोगत आली आहे. हिंदू संस्कृतीचं वाटोळं आतापर्यंतच्या राजे लोकांनी केले. आणि खरोखर आता ह्या 10 वर्षात हिंदू संस्कृती जागी व्हायला सुरुवात झाली. होई बा जागा, होई बा जागा. झोपलेला असेल त्याला जाग करा. झोपेचं मिस घेतलेलं असेल त्याच्या तोंडावर पाणी ओतान जाग करा. हिंदूंच्या कपाळाला गंध पाहिजे, कुठला का असेना. भले कपाळाला कुंकवाचा मळवट भर, अष्टगंध लाव, बुक्का लाव, गोपीचंदन लाव, पण कपाळाला गंध लाव. हिंदू संस्कृती जपत असताना आपल्याला प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे. ज्याच्या कपाळावर गंधच नाही तो माणूस कुठल्याही एवढी जन्माला आला हे आपल्याला सांगता येत नाही, लक्षात ठेवा. का तर प्रत्येकाने आपल्या
माझा एक नियम आहे, सकाळी आंघोळ पूजा झाली, कपाळाला जो लावलेला गंध असतो तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत कपाळाला राहतो. आता आपण हिंदू आहे, आपल्या कपाळाचा गंध गेलाच नाही पाहिजे ह्याची आपण काळजी घ्यायची. हिंदूमध्ये शेंडी राखायला लाज वाटते महाराज. आपल्या हल्लीच्या पिढींना विचारा, शिका का राखत नाही? किती दुर्भाग्य आहे महाराज, एवढे एवढे लांब केस कानावरनं खाली पडोसर ठेवतील, पण शिकायला ठेवायची लाज वाटते. यज्ञ बौद्ध गळ्यात घालायला नको वाटतं, का तर त्याची बंधन आहेत. हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये लक्षात ठेवा. आणि हिंदू जोपर्यंत झोपलेला आहे तोपर्यंत ह्यांनी धुमाकूळ घातलेला आहे, लक्षात ठेवा. हिंदू जागा झाला की आता राम मंदिर व्हायला वेळ लागणार नाही. आणि झालंय, आता गर्भाघराचं काम पूर्ण झालेलं आहे. आपण खरोखर भाग्यवान आहोत. आपल्या प्रत्येक घरोघरी गुढी उभा करा. आपल्याकडे दीपावली साजरी करतो, कशामुळे साजरी करतो? प्रत्येकांना आठवणीच असेल आपण दीपावली का साजरी करतो. लाडू खायचे म्हणून करतो, करंजी खायची म्हणून करतो का? ज्या वेळेला 14 वर्षाचा वनवास भोगून प्रभू रामचंद्र अयोध्येत परत आले, त्यावेळेला राज्यासनावर आरूढ झाले, त्यावेळेला आपण दीपावली साजरी करतो. पण आपण भाग्यवान आहे, 2023ची दीपावली होऊन महिना झाले, जानेवारीमध्ये दुसरी दिवाळी आपल्याला साजरी करण्याचा पर्व काळ आहे. 22 जानेवारीला आपली दुसरी दिवाळी ह्या वर्षात चालू होणार आहे. 24ला 2 दीपावळ्या होतील, 22 जानेवारी एक आणि पुढे येणारी दीपावली एक. आता महिना दीड महिन्याच्या फरकामध्ये, 2 महिन्याच्या फरकामध्ये आपण दुसरी दिवाळी साजरी करणार आहोत. बघा, आपल्या घरी एखादा बालक जन्माला आला तर आपण तोरण बांधतो का घरावर? तोरण बांधत नाही महाराज, आपण लिंबाचा फाटा होतो. भगवान परमात्मा ज्या वेळेला अवतीर्ण झाले त्यावेळेला काय केलं? गुढिया तोरणे करती कथा गाती गाणी. गुढ्या उभा केल्या, तोरणं बांधली, भगवान परमात्मा अवतीर्ण झाले म्हणून. आता मला एवढा विषय का सांगावा लागला त्याचं कारण सांगतो. 22 जानेवारीला आपल्या अयोध्यामधल्या जी प्रभूंची पूर्वीची जागा होती त्या जाग्यामध्ये भव्य मंदिर उभं राहिले. आता एकच बाकी राहिले, मथुरा. त्याचंही परवा पूजन झाले. म्हणजे आपल्या आह्याचीच आपण ही 3-4 मंदिर आपण बघणार आहोत, लक्षात ठेवा. विश्वनाथाचं झालं, काशी क्षेत्रामधलं अयोध्येत झालं, आता राहिलंय मथुरा, त्याचंही पूजन गेल्या महिन्यात झालेलं, हे लक्षात ठेवा. मी जाता जाता संदेश सांगतो. 22 जानेवारीला प्रभू रामचंद्रांच्या गर्भागृहामधली बालमूर्ती सिंहासनावर आरूढ होणार आहे. तो दिवस म्हणजे आपला सोनियास आहे. आपल्या वारकऱ्यासाठी, हिंदू धर्मासाठी एक पर्व काळ आहे, पर्वणी आहे. मग आपण दीपावली साजरी करावी का होळी साजरी करावी हे आपण ठरवा. यांना वाटतंय की माझा प्रभू आज खरोखर इतके जे 500 वर्षापासून आपण प्रभूपासून वंचित झालो होतो, वाटत देखील नव्हतं पूर्व. आतापर्यंत किती गेले आपल्यातले, त्या लोकांनी तिथं कितीतरी लोकांचे जीवदान झाले महाराज. सोलापुरातले 2 भाऊ वयाच्या 23-24 वयाच्या असणाऱ्या त्यांनी देखील ते डाच्या पडताना त्यांचं जीवदान तिथे गेले. पण त्यांच्या आत्म्याला शांती आत्ता लागली. परवा मी कलश पूजनासाठी गेलो होतो, त्यांचं कुटुंब आलं होतं. कलश पूजन करत असताना त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यातून 4-4 धारा होत्या. ते म्हणायचे, आमच्या मुलाचं बलिदान कारणी लागलं. धन्य माता पिता तयाची. पुढे कन्या पुत्र होती, पुढे कन्या पुत्र होती हरे का वाटे देवा. कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटेवा.
भगवंताला देखील अशा सात्विक मुलांचा आनंद होतो, मग आई बापांना काय होणार नाही महाराज. ज्याने आपला देह भगवंताकरता संपवला त्या माता माऊलींच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत होत्या, पण त्या आनंदाच्या अश्रुधारा होत्या. लक्षात ठेवा, दुःखाच्या अश्रुधारा येणारे माता पिता वेगळे, आनंदाच्या अश्रुधारा येणारे माता पिता वेगळे. त्यांच्या कुटुंबियांनी कोठारी कुटुंब आहे सोलापुरात, आणि त्या दोन्ही भावाने वयाच्या 23-24व्या वर्षामध्ये डाच्या पाडत असताना त्यांना गोळ्या झाडल्या गेल्या, त्यांनी त्या ठिकाणी आपला देह संपवला. मी एवढं का सांगतो, आपण प्रत्येकाने 22 जानेवारीला आपल्या घरी दीपावली साजरी करा, गुढी उभा करा. गुढी कुठली उभा करायची, आज आपल्याकडे परंपरा आहे महाराज. मोगलांच्या मुळं यवनांच्या मुळं आपण आपल्या घरावरच्या गुढ्या कुठल्या उभ्या केल्या, लुगड्याच्या गुढ्या उभ्या केल्या. पण आमच्या ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे, माझ्या मणीची आवडी पंढरपुरा ही न गुढी. आमच्या ज्ञानोबरायांनी गुढी कशाची नेली? भगवी ध्वजा का, भगवी पताका. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये झरीपट्टा झेंडा असतो, भगवी पताका असते. ते आपल्या घरासमोर उभा करा. प्रत्येकाच्या घरावर, हिंदूने प्रत्येकाच्या घरावर ध्वज उभा करावा, भगवा ध्वज उभा करा. सकाळपासून भगवंताच्या नामचिंतनात मग्न व्हा. जिथं जिथं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये नामघोष करा दिवसभर. मोठी टी व्ही असेल जर ना काय करता नाही आलं, त्यांनी टी व्हीच्या समोर अयोध्येत चाललेलं थेट प्रक्षेपण तरी डोळ्याने बघा. अयोध्येत जाता नाही आलं तर आपल्याला घरी बसून अयोध्येत काय चाललंय, प्रभू कशा आसनावर आरूढ होतात ह्याच्याकडं बारकाईनं लक्ष देऊन बघा. त्या ठिकाणचं थेट प्रसंग आपल्याला बघायला मिळणार आहे, दूरदर्शनच्या माध्यमातून मिळणार आहे. हे झालं. आपण दीपावलीला सगळे गोडधोड करतो, आपल्या घरात एक करा, आपल्या घरात गोडधोड जेवण करा, देवालाही नैवेद्य दाखवा, आपणही खा. का आपल्याला दिवाळी साजरी करायची? का तर भगवंत आपल्या आसनावर आरूढ होणार आहेत, हे परमभाग्य आपलं लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा हा ठेवा आपल्यासाठी पुन्हा प्राप्त होणार नाही. पुन्हा आपल्यासाठी जे अयोध्येमध्ये जाऊन पुन्हा आसनावर बसणार नाही. आता ही 22 जानेवारी जी तारीख आहे ती तारीख आपल्याकरता एक सगळ्यात मोठा पर्व काळ आहे. का तर जगाच्या पाठीवर आपण कुणाला मानतो? राम कृष्ण हरी. रामाला मानतो, कृष्णाला मानतो, पंढरीनाथाला मानतो. ह्या 3 देवाचं एकच रूप आहे, फक्त अवताराचा बदल केला महाराज. राम अवतारामध्ये प्रभू एक वचनी, एक पत्नी, एक बाणी राहिले, म्हणून त्यांच्याकडं बघण्याची सगळ्यांची दृष्टी एक साकार रूपातून मोठी विशाल होती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 16,001 बायका जरी संभोगल्या तरी देखील ब्रह्मचारी पद त्यांनी ढळू दिलं नाही. तुका म्हणे नटधारी, भोग भोगनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे, न कळे कानोबाचे कोडे. आणि ह्याच भगवंताने विठेवर जो अवतार घेतला तोच भगवंताचा अवतार म्हणजे पंढरीश भगवान. जगद्गुरु तुकोबरायांच्या गात्यातील देहूकरांची जी गाथा आहे ना, ओळीची गाथा, त्या ओळीच्या गाथ्यामध्ये हा अभंग पहिल्या क्रमांकाला आहे. बाबूराव दिवडीकरांच्या त्या गाथ्यामध्ये नाही आहे. बाकीच्या गाथ्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी हा अभंग पहिल्यांदा पाहायला मिळत नाही. पण जगद्गुरु तुकोबरायांच्या घराण्यात हस्तलिखित जी गाथा आहे त्या गाथ्यामध्ये ह्या अभंगाने गाथ्याला सुरुवात होते. म्हणून त्या आजच्या सप्त्याचा पहिला दिवस असल्यामुळं विचार केला, पहिल्या दिवशी आपण अभंग कुठला घ्यायचा, तर तुकोबरायांच्या गाथ्यातील पहिला अभंग घ्यायचा. आमच्या फडावरचा नियम बी आहे, दंडक बी आहे. आणि ह्या सप्त्यातला पहिला दिवस योगायोगानं माझ्या वाट्याला आला म्हणून हा अभंग सेवेकरता घेतला. प्रत्येकाने दीपावली साजरी करा. दीपावलीच्या वेळेला आपण जसं दीप प्रज्वलन घराच्या समोर करतो तसं 22 जानेवारीला आपल्या घरासमोर दीप प्रज्वलन करा, मंदिरामध्ये दीप प्रज्वलन करा, घरामध्ये गुढी उभा करा, देवळामध्ये गुढी उभा करा आणि भगवंताच्या नामचिंतनात तो दिवस पूर्ण घालवा. खरोखर आपल्याला एक फार मोठा आनंद उत्सव आहे. असो, अभंगाकडं आपण आता ओळू का, तर बाकीचा विषय जास्त मांडत बसलो तर अभंग तसाच राहून जाईल. विठ्ठला विठ्ठला समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, ते माझे हरी वृत्ती राहू. अनेक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. पांडुरंगा करो प्रथम
पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतांची पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंग करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू दास तुका कथेला प्रारंभ करत असताना वैदिक वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला पहिल्यांदा नमन करून आपण सेवेला प्रारंभ केला पाहिजे. हा कुळाचार कुळदंड आहे. जगद्गुरु तुकोबराय ज्या ज्या वेळेला कीर्तनाला उभं राहायचे त्या त्या वेळेला भगवंताला नमन करून कीर्तनाला प्रारंभ करायचे. बघा दत्त जन्माचं कीर्तन असलं तरी बी देखील पांडुरंगालाच नमन करावं लागतं, नंतर दत्तात्रय महाराजांना नमन करावं लागतं. पण दुसऱ्यांदा जे नमन केलं ते दुसरे चरण संतांची पांडुरंगाला करणार त्यात नवल नाही, तो देवच आहे. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीना चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. भगवंताने देह कशा करता दिलं? प्रत्येकाने बारीक गोष्टीचा विचार करा. भगवंताने देह आपल्याला कशा करता दिला हेच आपण नेमकं विसरतो. भगवंताने देह जो दिला तो भजन करण्याकरता, भगवंताची सेवा देवे दिला देह भजना गोमटा तो हा झाला फाटा बाजिकेचा. देवाने देह कशा करता दिला? भजन करण्याकरता. पण आपण नेमकं त्याचा अर्थ वेगळा करतो. देवे दिला देह भोजना गोमटा ह्याच्याकरता आपण त्याचा उपयोग करतो. पण देवाने देह जो दिला तो भजन करण्याकरता दिला. नाही तर प्रत्येक माणसाची अपेक्षा वेगळीच असते. मला ल्यावे प्यावे खावे असावे सदैव हीच करी हाव संसारी. जन्माला आलेला प्राणी एवढीच इच्छा करतो, लिहायला पाहिजे भरजरी कपडे, खायला पाहिजे पाची पक्वान्न,
प्यायला पाहिजे सुधारस. आता लोक काय पितात ते आपण बघायची गरज नाही, पण आपण काय प्यावं ह्याचा विचार करावा. ल्यावे प्यावे खावे असावे सदैव, हीच करी हाव संसारी. संसारिक म्हणून आपण जन्माला येतो, त्याचीच अपेक्षा करतो, पण देवाने देह कशा करता दिलाय त्याला मात्र आपण पूर्ण विसरतो. विसरले तया थोर झाले विसरले तया थोर झाले तया थोर झाले विसरले तया थोर झाले सतीला खाणे चौऱ्यांशीच्या तिलखाने चौऱ्यांशीच्या तिलखाने चौऱ्यांशीच्या विसरली तया थोर झाली वसतीला खाणे चौऱ्यांशीच्या वसतीला खाणे विसरली तया थोर झाली विसरले तया थोर झाली हानी पचतील खाणे 84. ते देवाला विसरतात, ते पुन्हा 84 लक्ष येवणीमध्ये पुन्हा जावं लागेल हे लक्षात ठेवा. पण आपल्याला नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, जे देवती होईन म्हणती तरी का तिथी न धरावा. आपल्याला एवढा सुंदर दिला देह, किती सुंदर आहे, काय कमी आपल्याकडं. आता आपण पाहिलं तो आपला मगा विना घेण्याकरता आलेला जो भगवंताने त्याला कशा पद्धतीनं निर्माण केले लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा आपण कितीतरी पटीनं चांगलं आहे. पण अशी बालकं देखील भगवंत भक्तीला येतात. पूर्वजन्माचं संचित असेल म्हणून त्यांनी तो प्रारब्धाचा वाटाचा भोगत आहे. पण एक लक्षात ठेवा, पुढचा जन्म त्याच्याकरता चांगलाच मिळणार आहे. विठ्ठल का तर एवढा सुंदर दिला देह महाराज, काय कमी आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग. काय कमी हो देहामध्ये. डोळे चांगले दिलेत, मग डोळ्यांनी काय पाहावं महाराज. डोळे तुम्ही घ्या रे सुख, 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 घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. आपण काय पाहतो काय ऐकतो आपल्या पण विचार करा. आपल्या लक्षात आलं पाहिजे भगवंताने हात कशा करता दिले. काय काय लोक हात बडवून शाप देतात महाराज. त्यांचा शाप खरा झाला असता तर आपण बॉन्ड्रीवर पाठवून देऊ त्याला. लक्षात ठेवा, कोणाचे हात बडवण्यानं कोणाचं वाटोळ होत नाही. लक्षात ठेवा, हात आपल्याला दिले जे भगवंताचं नामचिंतन करत असताना हाताने टाळी मुखाने नाम याच्याकरता हात दिले ते विसरतो महाराज.
पाऊलं कुठं चालतात? सासरवाडीला. बघा, पाऊलाला देखील आपलं काम दिले. राम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले. पण कुठं जाताना? पंढरीशी जा. वाटते चालावी पंढरी, वाटते चालावी पंढरी, ठाणे वाजवावी गुढी उभारावी, ठाणे वाजवावी गुढी उभारावी, ठाणे वाजवावी गुढी उभारावी, ठाणे वाजवावी गुढी उभारावी. वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी गुढी उभारावी, टाळी वाजवावी वाटते चालावी पंढरीची, वाटते चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची, वाटते चालावी पंढरीची, वाटते चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची, वाटती चालावी पंढरीची. ठाणे वाजवावी गुढी उभारावी, ठाणे वाजवावी गुढी उभारावी, ठाणे वाजवावी गुढी उभारावी, ठाणे वाजवावी गुढी उभारावी. गुढी उभारावी, वाजवावी गुढी टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. पंढरीला जात असताना भगवंताचं नामचिंतन करा. एक एक पाऊल टाकताना एक एक यज्ञाचं फल आहे. बघा, तुकोबरायांच्या शब्दात दृढ विश्वास ठेवून 14 टाळकऱ्यापैकी एका टाळकऱ्याने विश्वास ठेवला, मनोभावे विश्वास ठेवला. आणि जात असताना काय नेलं माहिती आहे का? भारत वारीला निघालं, पड खांद्यावर होतं. पड याचा अर्थ कळला का? नवीन पिढीला पडच माहीत नाही. वाघ केतकडापासून बनवलेला असतो. त्या वाघाचा पड जो होता तो खांद्यावर घेतला आणि म्हणले, महाराजांनी सांगितले राम म्हणता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊली. त्यातली एक जशी काढली, एक पाऊल टाकायचा राम म्हणायचा आणि एक गाठ मारायचा. अशी किती बंडोळ केली होती त्यांनी. आता देहूपासून पंढरीपर्यंत येत असताना आणि पंढरीपासून देहूपर्यंत जात असताना जेवढे बंडोळे केले तेवढे आपल्या कशावर टाकले हो? गच्चीवर नाही, छपरावर. त्यावेळेला गच्ची नव्हती, छप्पर होतं बरा. आणि त्याच्यावर त्याचा एवढा मोठा फायदा झाला. ज्ञानोबरायांच्याकडे एक धरणेकरी आला, त्याला कुष्ठ भरलेला होता. ज्ञानोबरायांनी सांगितलं, इथलं कोर्ट बंद झाले. माझ्यापेक्षा श्रेष्ठ असणारे जगद्गुरु तुकोबर आहेत, ते आम्हाला प्रिय आहेत, थोर आहेत, त्यांच्याकडे जा, तुमचा कुष्ठ बरा होईल. पण महाराजांना पाहिल्यानंतर वाटलं की ह्यांच्याकडं काय बरं होणार आहे. तो ब्राह्मण होता, ज्ञानोबरायांच्याकडं आलेला धरणेकरी. पण ज्या वेळेला तुकोबरायांच्याकडं पाहिलं त्यावेळेला हेच का तुकोबराय म्हणून विचारला. हो म्हणले मला तुमच्याकडं पाठवले, कशा करता? तर म्हणले, एक यज्ञाचं पुण्य मला द्या, माझ्या अंगातला रोग नाहीसा होईल. तुकोबरायांनी सांगितलं, एवढं सोपं आहे होय? जा ना म्हणले, आमचा तो टाळकरी आहे, त्यांच्याकडे जा, तो देईल तुम्हाला. सहज बोलणे हित उपदेश. आणि त्यांनी त्यांच्याकडं पाठवलं. त्यांनी एक गाठ पाण्यात सोडली. गाठ सोडत असताना जगद्गुरु तुकोबरायचं नामचिंतन केलं. महाराजांच्या मुखातली वाणी खरी असेल तर ह्यांचा रोग पूर्ण मुक्त होईल. ही त्यावेळेला त्यांनी गाठ सोडत असताना फुलपात्रात पाणी ओतलेली गाठ भिजवली, तिथं सोडली, ते पाणी प्यायला दिलं, जेणेकरून त्याचा रोगमुक्त झाला. मग विश्वास कुणाच्या पायावर ठेवा? पुढाऱ्याच्या ठेवा का संतांच्या ठेवा? हे लक्षात ठेवा. संतांचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. म्हणून त्यांचं दासत्व करा, त्यांची सेवा करा.
वास्तविक पाहता जगद्गुरू तुकोबरायांची जी परंपरा आहे ती आपण सांभाळली पाहिजे. का तर तुकोबरायांनी आपल्याला सांगितलं बाबा पाहुलं एवढा सुंदर देह दिला, हातपाय चांगले दिले, जोपर्यंत चालता बोलता येते तोपर्यंत रामनामाचं चिंतन करा. समजा आपले आता वयाची साठी आली आणि हातात काठी आली तर मंदिरात जाऊन उपयोग नाही महाराज. का तर कीर्तनात टाळ घेऊन उभा राहता येणार नाही, थरकाप सुटतो पायाला. पुन्हा राम म्हणता येणार नाही, लांब म्हणतो. डोळ्याला दिसायला कमी असलं पुराण ऐकायला जातो, काय ऐकलेलं कळत नाही. जाताना नातू घेऊन गेलो असतो, येताना दुसऱ्याचा नातू बघलत घेऊन येतो. किती अवस्था बिकट होती महाराज. पण जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत आपण हे साध्य करून घ्या, जेणेकरून आपल्याला भगवंताने एवढा सुंदर देह दिला आहे ह्याचा विसर पडता कामा नये. नाहीतर विसरलीचा या थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या एकेका यवनीतून आपण भ्रमण करत करत ह्या नरदेहाला प्राप्ती झालेली आहे. नरदेह निदान लागले हाती, ही किती भाग्याची परवड आहे महाराज. आणि हे नेमकं आपण विसरतो आणि त्याच्यामुळं आपल्याला पुन्हा जन्माची प्राप्ती घ्यावी लागते. कुठल्या जेवणीत जाईल हे आपल्याला सांगता येत नाही, म्हणून आपण आत्ता सावध होणं गरजेचं आहे. मग तुकोबर आहे हे आपल्याला कशाकरता सांगतात तर पंढरीची वारी ज्याने अनुभवली आणि ज्याने आनंद घेतला त्यातला आणि ज्यांच्या अंतकरणात ते बिंबलेलं होतं ते स्वतः करत होते, ते जगाला सांगत होते. पंढरीची वारी आहे माझे घरी अनेक न करी तीर्थव्रत. अनेक तीर्थव्रत करण्याची गरज नाही, पंढरीला जा. पंढरीसारखा दैवत जगाच्या पाठीवर नाही. बघा तुम्ही आज आपण एवढ्या भरतखंडामध्ये फिरतो, काही ठिकाणी देवाची मुंडकीच आहेत, काही ठिकाणी पाऊलच आहेत, काही ठिकाणी पिंडच आहे. पर शरण दर्शन कुणाचं होतो? फक्त एका पंढरीनाथांचं. बाकीच्या ठिकाणी जाऊन येण्यास हेलपाटी घालण्याकरता आपल्याला वेळ दिलेला नाही देवाने. पण ह्या देवाकरता भगवंत त्या ठिकाणी कुणाकरता येऊन उभा राहिले याचा बारकाईने विचार केला. भगवंत यायला मोकळेच का तिथं पंढरीत येऊन उभा राहिला आहे. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहुनी झाला येता त्या ठिकाणी येऊन उभा राहिला भगवंत पुंडलिकासाठी. पुंडलिकाने कुणाची सेवा केली हो? बायकोची पाय चोरली. लोकांना बऱ्याचशाच माहिती आहे महाराज. आस्तुरी खांद्यावर घेऊन पुंडलिक गेलता काशीला, आहे की नाही? एवढंच माहिती आहे. पण आस्तुरी चिचट टाकली पुन्हा आई वडिलांची सेवा करण्याकरता पुंडलिक आला, हे बऱ्याचशाच लोकांच्या लक्षात येत नाही महाराज. हो, त्या पुंडलिक रायाने किती कष्ट घेतले, आई वडिलांची सेवा एवढी केली की ब्रह्मांडाच्या मालकाला 28 युग झालं पंढरीमध्ये उभा राहावं लागलं. निदान आणिले पंढरी निदान आणिले पंढरी निदान आणिले पंढरी कन्या पुंडलिका बहु बरे गेले पुंडलिका कन्या पुंडलिका बहु बरे गेले कन्या पुंडलिका बहु बरे गेले निदान आणिले पंढरी पंढरी निदान आणिले पंढरी सर्व महात्म्यांनी पुंडलिक रायाची स्तुती केली महाराज. खरोखर हे निधान आणून ठेवलं पंढरीमध्ये. ह्या पुंडलिक रायांचे फार मोठे जगावर उपकार आहेत, लक्षात ठेवा. ब्रह्मांडाच्या मालकाला बसायला आसन दिलं नाही. आता अयोध्येत प्रभू रामचंद्रांना असं नाही. भगवंताला पुंडलिक रायाने विचारलं, देवाने येऊन विचारलं पुंडलिकाला, पुंडलिका आता बस कर ना, मी तुझ्यासाठी आलोय. पुंडलिकाने पाहिलं फिरून, ब्रह्मांडाचा मालक आहे. देवा म्हणले तू आलाय खरं आहे, पण मला तुला भेटण्याकरता वेळ नाही. देवाला आपल्याला भेटायला देखील
पुंडलिकरायांना वेळ नव्हती. त्यावेळेला पुंडलिकाला विचारलं देवाने, मी आता काय करू मग? मी सांगतो तसं कर. एक वीट भिरकावली मागं आणि त्या विटेवर जाऊन उभार. पुंडलिकरायांची ताकद काय होती महाराज, तिथून जी वीट भिरकावली ते आता ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी भगवंताला उभा केलं महाराज. आई सकाळी सारे तू दीट दीट आई सकाळी सारे तू दीट मागे बिरकावली वीट मागे बिरकावली वीट मागे बिरकावली वीट आई सकाळी सारे तू दीट दीट सकाळी सारे तू दीट आमच्या तुकोबरायने विचारावं, पुंडलिका तू किती झट काळजाचा आहे रे? ब्रह्मांडाचा मालक तुझ्या समोर येऊन उभा राहिला आणि त्याच्याकरता उभारण्याकरता वीट विकली, एवढा कसा धीट आहे? आणि भगवंत देखील न काही बोलता पुंडलिकरायाने सांगितलं म्हणून विटेवर उभा राहिली. जेवढी वीट पायाला लागते तेवढ्याच आकाराची वीट होती महाराज. आजही भगवंत खाली बसले नाही. पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत अजूनी तिष्ठत पुंडलिकासाठी अजूनी तिष्ठत अजूनी तिष्ठत तुका म्हणे मात तुका म्हणे मात धन्यताची काय तुकोबराय सांगतात महाराज पुंडलिकाला, पुंडलिका तू एवढा कसा आहे? एवढं कसं कठीण काळीज केलं की त्या भगवंताला तिथं अजून खाली बस म्हणे ना. एवढ्या मोठ्या पदावर तू जाऊन पोचला की भगवंताला ब्रह्मांडाच्या मालकाला तुझं ऐकावं लागलं. म्हणून आपण काय करा महाराज, पुंडलिकरायाने कुणाची सेवा केली थोडक्यात सांगा? आई वडिलांचीच केली. आपण करतो का? आपण जर प्रत्येकाने मनाच्या ठिकाणी ठरवलं पुंडलिकरायासारखी आपण आई वडिलांची सेवा करायची आहे, वृद्धाश्रम बांधावीच लागणार नाहीत महाराज. मला परवा एक जण म्हणलं आमच्या इकडं वृद्धाश्रम बांधायला लागले, त्याच्या उद्घाटनाला येता का? म्हणलं त्याच्या उद्घाटनाला जाण्यापेक्षा त्यालाच वृद्धाश्रममध्ये ठेवा. जोपर्यंत भरतखंडातली वृद्धाश्रम बंद होत नाही तोपर्यंत आपण आपल्या संस्कृतीकडे वळलेलं नाही, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला सांगतो, वारकऱ्याची आई वडील वृद्धाश्रमामध्ये नाहीत. जी मोठ्या मोठ्या पदावर गेली त्यांची आई वडील मात्र वृद्धाश्रमामध्ये दाखल झाले, लक्षात ठेवा. काय दुर्भाग्य आहे. त्यांना आपण काय म्हणतो, मोठे, फार मोठे. अहो फार मोठे कशानं? नाच पावणारी संपत्ती गोळा केली आणि त्यांचे आई वडील काय करतात तर त्या वृद्धाश्रमामध्ये राहतात. आणि आमच्या वारकऱ्याकडं 2 वेळेचं पोट भरून खायला नाही मिळू द्या, पण तो सकाळी उठल्याबरोबर आंघोळ झाली की आई वडिलांचं दर्शन घेतोय, ह्याच्यापेक्षा परमभाग्य कुठलं नाही. म्हणून आपण पुंडलिकाची एक संस्कृती सांभाळतोय, लक्षात ठेवा. का तर त्या भगवंताला ज्या विटेवर उभा केलं त्या विठेचं वर्णन करताना तुकोबराय म्हणतात, समचरणदृष्टी विठेवरी साजिरी ते माझे हरिवृत्ती राहू. देवा बघा, तुकोबरायांच्या घराण्यातली परंपरेनं वारी विश्वंभर बाबापासून 8 पिढ्या तुकोबरायांच्यापर्यंत वारीचा नियम होता महाराज. परंपरेनं वारी केली, वारी खंडित होऊ दिली नाही. पंढरीच्या वारीचा नियम का एवढा अट्टाहाने पाळायचे तुकोबराय. पण तुकोबरायांच्या घराण्याचं जे ऋण झालेलं होतं देवाच्या डोक्यावर, देवाने तुकोबरायांना पाहिल्याबरोबर खाली मान घालून उभं राहावं. काय ताकद आहे महाराज. तुकोबरायांना पाहिल्यानंतर देवाने खाली मान घालून उभं राहावं. देवाला वाटायचे आमचे धणे आले, मालक आले.
देवाला वाटत होतं तुकोबराय आमचे मालक आहेत का. शेवेनं तेवढं बळ बांधून घेतलेलं होतं, शेवेचा ऋणिया करून ठेवलेलं होतं. आणि तुकोबरायना पाहिल्यानंतर खाली मान घालावी, तुकोबरायनं दर्शन घ्यावं आणि तुकोबरायला देवाने म्हणावं, तुकोबा काहीतरी मागा. त्यावेळेला तुकोबरायने म्हणावं, देवा काय एवढं सुंदर दिले आणि आता काही मागण्याची इच्छा नाही, काही मागणे हे अमानुषीच. वडिलाची रीत जाणत तुकोबरायांच्या घराण्याने देवांच्याकडं काहीच मागितलेलं नव्हतं. मला विश्वंभर बाबापासून बोलोबा महाराजांच्यापर्यंत देवाकडं काही मागायचं नाही हे ठरवलेला पण होता. म्हणून तुकोबरायांचा काही मागणे हे अमानुषीच, वडिलाची रीत जाणत असो. देवा आम्ही तुम्हाला काही मागणार नाही का, तर आम्हाला तुम्ही दिलेलं पुरेसं आहे, मग आम्ही मागण्याची अपेक्षा करूच नका. पण प्रत्येक वारीला येईल त्यावेळेला तुकोबरायांच्या समोर देवाने खाली मान घालावी, तुकोबरायांनी दर्शन घेतलं की पुन्हा म्हणावं, तुकोबा काहीतरी मागा. मग किती वेळा अवमान करणार थोरा मोठ्यांचा. म्हणून तुकोबरायांनी सांगितलं, देवा तुला म्हणायचं द्यायचं आहे ना एवढंच दे. काय दे, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी ते माझे हरे वृत्ती राहो. त्या समपावलं ज्या विटेवर उभा आहेत ना तिथं माझी वृत्ती स्थिर झाली पाहिजे. वारा शांत होतो का, आपण म्हणतो आता हवा बंद आहे, वारा शांत झाला आहे. माशी एका ठिकाणी स्थिर राहू शकते का, राहू शकत नाही महाराज. कधी ज्या गुलाबजामुनवर बसेल, कधी लाडूवर बसेल, कधी विष्ठेवरही बसेल. माशी एवढी चंचल आहे, वारा एवढा चंचल आहे, त्याच्याही पेक्षा मन चंचल आहे. आणि त्या मनाला तुझ्या पायाजवळ स्थिर करण्याची तेवढे आम्हाला दे म्हणजे, बाकी काही तुमच्याकडं मागायची अपेक्षा नाही. समचरण दृष्टी, तुझी दृष्टी कशी आहे, समान आहे. बघा भगवंताला पुंडलिकरायाने उभा करताना एका आकारातून उभा केलं. म्हणून आपण पुंडलिकरायांच्याकडं आणि भगवंताकडे पाहू शकतो. भगवंताने रागाने जर पाहिलं असतं तर ब्रह्मांडाची होळी करून टाकली असती भगवंताने. पण पुंडलिकरायाने सांगितलं, देवा तुला उभारायचं आहे ना त्या विटीवर समान पावलं ठेवून उभार. देवाला चांगलं माहिती होतं पुंडलिकरायाला पावलं समान ठेवायची. देवाला विचार केला पुंडलिकरायाने. देव म्हणले ठीक आहे बाबा, पण हात मात्र दुसरीकडे कुठं हलवायचे नाहीत का, ह्या हाताने बऱ्याचशा दैत्यांचा काटा काढलाय तुम्ही. किती मारली हो, आक बक रिटा मारिला बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडविली. सगळ्या दैत्यांचा काटा या हाताने तुम्ही काढलाय. देवा तुमचे हात कमरेवर ठेवा. देव म्हणाले ठीक आहे पुंडलिका, तुझं आता मी बांधिलंय. पुन्हा सांगितलं तुमची दृष्टी फार वाकडी आहे म्हणली. तुम्ही दृष्टी जर वाकडी केली तर ब्रह्मांडाची होळी होईल, म्हणून तुमची दृष्टी नाकाग्रावर ठेवा. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी ते माझे हरी वृत्ती राहो. समान उभा केला देवाला महाराज. मग कशी बी येऊ द्या, देवाच्या पाया पडायला कसा येऊ द्या, खट नट यावे शुद्ध होऊन जावे. दौंडी पिठवी भावे चोका मेळा, दौंडी पिठवी भावे चोका मेळा.
कसे बी येऊ द्या. मूढ पापी जैसे मूढ पापी जैसे मूढ पापी जैसे मूढ पापी जैसे लक्षात ठेवा, भगवंताचं दर्शन मिळणं सोपं नाही. पाय आपल्या हातात मिळालं काय भगवंत सोपं आहे का महाराज? त्या भगवंताचे पाय कुणाच्या हातात? पाय लक्ष्मीची हाती तिशी यावे का कुलती. एवढा भगवंत कुणाच्या हातात पाय दिले नाहीत, पण लक्ष्मीच्या हातात पाय आहेत. पण पुंडलिकाच्या भावार्था करता म्हणून तुमच्या माझ्याकरता चरण विटेवर समान ठेवली, दृष्टी नाकाग्रावर ठेवली, हात कटेवर ठेवले. आज सगळ्यांना त्या ठिकाणी उद्धार करण्याचा मनोदय भगवंतांनी ठरवला. कसेही असू द्या, पापी असू द्या, मूढ असू द्या, अज्ञानी असू द्या. मग किती उद्धरिले? आजा मेळा पापराशी नामे नेले वैकुंठाशी. आजा मेळ्याने किती पाप केलं महाराज? एवढ्या पापाच्या राशी असणारा वाल्मिक ऋषी, वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यांनी रामायण लिहिलं. हे कशाचे सामर्थ्य आहे महाराज? फक्त एका नामाचं सामर्थ्य आहे. एवढी मोठी आघात ताकद असणारा भगवंत पण भक्तांच्या अंकित आहे. देव भक्तांच्या अंकित, देव भक्तांच्या अंकित का राहतो? भक्ताने त्या पद्धतीने सेवा केलेली असते. देवाची सेवा करावी असं काही नाही. मग आम्ही सांगितलं, प्रत्येकाने उठल्याबरोबर आपल्या माता पितांचं दर्शन घ्यावं, गोमातेचं दर्शन करावं, तुळशी वृंदावनाचं दर्शन करावं. ते देवापर्यंत जाऊन पोचलं जाते. पण आपण नेमकं त्यांनाच विसरतो महाराज. म्हणून तुकोबराय सांगतात, देवा आमच्या घराण्याची परंपरेनं जी चालत आलेली वारी आहे ना, त्यात खंड होता कामा नाही. आणि हिथं आल्यानंतर तुझी पावलं पाहिल्याशिवाय, तुझ्या पायावर नतमस्तक झाल्याशिवाय आम्हाला दुसरी कुठल्या गोष्टीची अपेक्षा नाही. म्हणून तुकोबरायांनी गाथेच्या सुरुवातीला सांगितलं, समाचरणादृष्टी विठेवरी साजिरी ते माझे हरी वृत्ती राहू आणि कन्नलगे माईक पदार्थ. माईक पदार्थ काय मागितलं गो? देव आपल्याला प्रसन्न होऊ द्या. आपण देवाकडं काय काय मागाल काय सांगता येत नाही. आता बरेचसेच कीर्तनकार सांगतात देवाकडं काय मागू नये, काय मागावं.
बघा, एका साधकाने देवाची भक्ती केली, देव त्याला प्रसन्न झाले. आणि त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आपल्याला काय मागायचं आहे देवाकडे. आता देव प्रसन्न झाले म्हणजे काय मागावं कळलं पाहिजे ना. आपल्याला राजा प्रसन्न झाला तर काय मागावं कळत नाही, महाराज सुने डबी मागतो. मग तो जर ब्रह्मांडाचा मालक आहे, देव प्रसन्न झाला, काय मागावं. पण हे चतुर होतं बरं का. हे देवाच्या समोर मागायचं म्हणून विचार केला आणि त्यांनी मागितलं, देवा तुला मला द्यायचंच आहे ना, एक कर म्हणले, माझ्या नातवाच्या डोक्यावर राज्यछत्र पाहण्याची इच्छा आहे. विचार केला देवाने, म्हणलं हे लय लांब लचकी यादी दिली माझ्यासमोर, थोडक्यात मागेल म्हणलं, पण नाही, लांब लचकी यादी आहे. हा ह्याचं लग्न झालं नाही, हा 80 वर्षाला गाठत आलाय, मला मागतो की नातवाच्या डोक्यावर राज्यछत्र, म्हणजे ह्याला पहिल्यांदा आयुष्य द्यावं लागणार, दुसऱ्यांदा लग्न करावं लागणार, लग्न झाल्यानंतर त्याला मुलं व्हावी लागणार, त्याच्या मुलाची लग्न झाली पाहिजे आणि त्याला एक मुलगा व्हावा आणि त्याच्या डोक्यावर राज्य, म्हणजे एवढी लांब लचकी यादी चतुर मागतो. पण ती योग्य आहे का याचा बारकाईने विचार करा. भगवंतापर्यंत जाऊन पोचणार आहे का. तुकोबराईने असलं काहीच मागितलं नाही. तुकोबराईने त्याला चेहरा मारला. अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तुकोबराईंच्या घरी काय कामी होतो. मावळ तालुक्यातले 3 नंबरचे श्रीमंत जगद्गुरू तुकोबराईंचे वडील होते. आप्पाजी गुळवे 1 नंबरचे श्रीमंत, तुकोबराईंचे सासरे, ज्यांचा सासरा मावळ तालुक्यात 1 नंबरचा श्रीमंत आहे. मग तो जावाई काही सामान्य असेल का. रोज बेडगं घेऊन कुणाच्या बांधायला जाणारा नाही महाराज. त्यांच्याही घरची आसामी भरपूर होती. उजमी वाण्याचा व्यापार होता. सावकारकीची पिढी चालत होती. ह्या तुकोबराईंनी देवाच्या समोर काही मागितलं नाही महाराज. तुकोबराई म्हणतात आणि इकडनं लगे माईक पदार्थ. बघा, एखाद्या आपण आपली किती पिढ्या वारी झाली हे विचारण्यापेक्षा आपण किती वाऱ्या केल्या हे जर आपल्याला विचारतं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. वर्षाच्या 12 वाऱ्या किती वर्षापासून करता आलो, 5 वर्ष 10 वर्ष. पण तुकोबराईंच्या 8 पिढ्या वाऱ्या चालत होत्या. आणि त्या महात्म्यांच्या मुखातून एकच आहे, जेव्हा आम्हाला काही मागायचंच नाही, का तर तुम्ही भरपूर दिलेलं आहे आणि तेच आम्हाला सरता सरत नाही. पण तुकोबराईंच्याकडे एवढी मोठी, आपल्याकडे एखाद्या कुठल्या जर संकट सापडलो आपण म्हणतो तो काय सांगावं म्हणजे आयुष्य आमचं एवढं करता घालवलं, पण देवाने आमच्याकडे काय बघितलं नाही. पंढरीची वाऱ्या करून करून आम्ही मेलो, पण देव आमच्याकडे बघेना. तुकोबराईंचं दातृत्व बघा. तुकोबराईंची धर्मपत्नी अण्णांना करता वारली. त्यावेळेला तुकोबराईंच्या मुखातून उद्गार निघाले, बरे झाले देवा निघाली दिवाळी, बरे या दुष्काळी पिढा गेली. होती ती पिढा गेली म्हणतात. एखाद्याची धर्मपत्नी मरू जाऊ, आम्हाला कीर्तन भजन लाभत नाही काय काय म्हणणारी माणसं आहे. पण आमच्या तुकोबराईंनी सांगितलं, बरे झाले देवा निघाली दिवाळी, बरे या दुष्काळी पिढा गेली. बायकोही गेलं, धनही गेलं, त्याच्याबद्दल मला सुखदुःख नाही. आता मी फार मोकळा झालो आणि मी काय करेन तर तुझं नामचिंतन करेन. मग कुठं जात असेल, भंडारा डोंगर असेल, घोरडा असेल, भालचंद्र असेल, ह्या ठिकाणी जावं आणि तुकोबराईने रात्रंदिवस नामचिंतन करावं. बळबळ तुकोबराईंचं पुन्हा एकदा लग्न झालं महाराज. ते अवली बरोबर म्हणजे जिजाई. त्यांच्या वडिलांची श्रीमंती मावळ तालुक्यात 1 नंबर होती. त्यांच्या कन्येबरोबर तुकोबराईंचा विवाह झाला. पण तुकोबराईंच्या घरची श्रीमंती होती ती ज्या वेळेला दुष्काळ पडला, अन्न खायला लोकांना मिळेना, त्यावेळेला सगळ्या होत्या त्या आपली गुदामं रिकामं केली, सगळ्याला वाटून टाकली. तुकोबराईंचं दिवाळ निघालं. कळलं का. मग आता लोकांना जे वाटलं जे परत येत नव्हतं त्यांना मागावं तर काय. दुष्काळ पडलाय. तुकोबराई येण्याच्या वह्या ज्या होत्या त्या इंद्रायणीच्या डोहात सोडून दिल्या आणि काही बाकी होत्या ते कान्होबा महाराजांना दिल्या. हे लक्षात ठेवा. मग त्यांनी प्रपंच रचना सर्वई भोगून त्या गेली. अनुतापाची ज्वाळी देहबुद्धी प्रकटली. अहंता मनता दौडून निज शांती वरली. जय जय आजी सद्गुरू स्वामी तुकया दातारा. त्यांचा लवलेश कुठंही अडकत नव्हता. माया जंजाळात मोहात कधी गुरपटलेला नव्हता.
त्या महात्म्याने म्हणावा आणि कणलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. तुकोबरायांना देव पुन्हा म्हणू लागले, ठीक आहे तुकोबा, तुम्ही म्हणता तर तेही मान्य केलं. तुम्हाला पावलं समान दिली विटेवर, तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं मी उभा राहिलो. माया जंजाळात नको म्हणता तर त्याच्याही पुढं जाऊन तेव्हा देव तुकोबरायांना म्हणाले, तुम्हाला एखादं पद देऊ का? बघा, पद देऊ का म्हणल्यावर कोण नको म्हणेल? आपल्या सप्त्यामध्ये आता ही गायक मंडळी चांगली चांगली बरं का, ह्यांना म्हणलं तुमचं पत्रिकेत नाव टाकत नाही पण तुम्ही सप्त्याला या. म्हणले आम्ही येत नाही. आता इथं आलेले म्हणणार नाही, पण बऱ्याच ठिकाणी मला अनुभव आहे की अशी मंडळी बरी असतात. मृदंगाचार्य म्हणून नाव टाका तर सप्त्याला येतो, नाही तर येत नाही. 24 वर्ष झालं महाराज मी अनुभवतोय तो विषय. आमच्यात एकदाच एका व्यक्तीला मी ह्या समोर तुमच्या समोर उभा राहिले, संतोष महाराज डवले, ह्यांना एकदा सांगत असतो, व्यासपीठाची जबाबदारी तुमच्याकडे आहे. सप्ताह नियोजन मी करेन, पण व्यासपीठ सांभाळायचं तुमच्याकडे आहे, तुम्ही सांभाळा. ते सांभाळतात, पण काही त्यांना कुठल्या त्यांच्या नावाचा उल्लेख करत नाही, मी काही करत नाही. पण त्यांची अंतकरणापासून एक श्रद्धा आहे तुकोबरायांच्यावर, ज्ञानोबरायांच्यावर. त्यांना सांगितलं ती व्यासपीठ चालवतात, येऊन सगळा कार्यक्रम पार पाडतात. बाकीच्या लोकांना ज्याला काही येत नाही त्यालाच वाटतं की आम्हालाच आमचं नाव पत्रिकेत नाही म्हणून आम्ही काय म्हणून जायचं. पत्रिकेत नावासाठी जायचं का देवासाठी जायचं हे आपण विचार करायचा. हो, पत्रिकेत नाव नाही पण सप्त्याला जात नाही. पण तुकोबरायांच्याकडे देव म्हणत होते, ब्रह्मादिक पद देऊ का? इंद्रपद, चंद्रपद, ब्रह्मपद कुठलं देऊ? त्यावेळेला आमच्या तुकोबरायांनी सांगितलं, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुःखीच धनी जडो द्यायची. ब्रह्मपद सुद्धा नको, का तर ब्रह्मपद एवढं बेकार आहे. तुकोबरायांनी सांगितलं बरं का, ब्रह्मदेव एवढं पद ते बेकार आहे ब्रह्मपद. का तर त्या ठिकाणी गेल्यानंतर कुंभाराचंच काम करावं लागतं, कळलं का? आपल्या ग्रामीण भागातले कुंभार काय करतात? कुंभार काय काम करतो? गाडगी बनवतो का नाही? मग स्वर्गातला कुंभार कोण आहे? ब्रह्मदेव आहे. तुमच्या मायेसारखी गाडगी कुणी बनवली? ही गाडगी बनवण्याचं काम ब्रह्मदेवाचं आहे. इंद्रपद नको नको म्हणजे इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. ही पदा मला कुठल्या प्रकारची नको. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुःखीचं धनी चढवू दे. माझं तिथंही मन गुंतवू देऊ नको. काय मागव तुकोबराय म्हणून तुकोबराय म्हणतात, आणि कणलगी माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. देवा फक्त एक कर, तुझ्या रूपाकडं पाहिलं की तसंच पाहत राहावं. तुझ्या गुणाचा गुणानुवाद करायला लागलो तसाच गुणानुवाद करत राहावं. याच्याकरता मला हा सुंदर देह दिलाय, एवढंच मला दे, बाकी काही नको. बाकी द्यायचं असेल तर एक दे, संत संग देई सदा. नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. मग मी काय करेन संतांची संग दिल्यानंतर? गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. देवा माझ्या जोडीला जे येणार आहे तेवढंच जे, न येणार आहे उपाधी जीवन मला काय करायचं आहे? जर ती उपाधी तुकोबरायांनी सांभाळली असती ना, आज तुकोबरायांची ग्रीनिश बुकात नोंदच झाली नसती, लक्षात ठेवा. तुकोबरायासारखा महात्मा जगाच्या पाठीवर नाही. का नाही म्हणतो तर तुकोबरायांनी मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तो शिवले. हा नरदेह घेऊन वैकुंठाला जाणं. काय काय भामट्या लोकांनी कथा चालू केली, कोण बोलू नका बरं का. थोड्याच वेळात कीर्तन संपेल, काळजी करू नका. टायमाच्या आत कीर्तन बंद होते, पण बोललं की व्यत्यय होतो. मग पुन्हा विषय आमचा तिकडे जातो. आतापर्यंत टाचणी पडलेला आवाज येत होता, आता कोणतरी बोललेला आवाज आला म्हणून म्हटलं. असो, तुकोबरायांच्याकडे एवढी ताकद होती महाराज. तुकोबरायांनी आपला हा नरदेह घेऊन निधामाला जाण्याची ताकद तुकोबरायांच्याकडे होती. पुन्हा वैकुंठातून खाली येण्याची ताकद होती. आपण गेल्यावर माघार किती वेळा येतो? आपण जर वैकुंठाला गेलो, आपण वैकुंठाला जातो का नरकाला जातो काही सांगता येत नाही महाराज. पण लिहिलेलं असतं वैकुंठवासी. आयुष्यभर काय केलं माहिती नाही, पण फोटोत लिहिलेलं असतं वैकुंठवासी.
यांचं वैकुंठ गमन झालं. किती अवघड आहे. वैकुंठवासी कुणीही म्हणण्याचा अधिकारी नाहीत. लक्षात ठेवा. मला एक सांगायचं काय, वारकऱ्यांच्या पुढं लिहितात पण ते वैकुंठाला जातात का नरकात जातात हे आपल्याला काय सांगता येत नाही. वारकरी होऊन जर सत्कार्य करत नसेल, सत्कर्म करत नसेल आणि नेहमी लोकांच्या डोक्यावर टोप्या स्वतः घालत असेल तर तो वैकुंठाला जात नाही. उघड आहे महाराज. मग काय केलं पाहिजे? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन जोडायचं आहे आपल्याला महाराज, कुणाचं लुबाडायचं नाही. लक्षात ठेवा. शास्त्र काय सांगते? धन जोडायचं आहे पण कसं? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन प्राप्त करायचं, कष्ट करायचं, चांगल्या मार्गाने पैसा कमवायचा. आता काय काय लोक काय काय करतील काय सांगता येत नाही. सोलापूरमध्ये आता आम्ही कितीतरी कत्तलखान्यातून गाईची वासरं वाचवली, गाई वाचवल्या. किमान ह्या महिन्यात कमीत कमी 500च्या पुढं गाई वाचवले. म्हणजे पाप असू द्या ना तर पुण्य असू द्या, पण आपलं काम आहे. आपलं काम काय? गाय आपली माय आहे. आपण ज्या गाईला रोज ग्रास देतो त्या गाईच्या पोटामध्ये 33 कोटी दैवत आहेत. आपल्या शास्त्राने सांगितले गाय पवित्र आहे महाराज. गाय शापित फक्त तोंडापुरती आहे, बाकी शरीर सगळं पवित्र आहे. गाईचं मुख शापित आहे, ते बी भैरवनाथाने शाप दिला म्हणून शापित आहे. नाहीतर गाईचं बाकी शरीर सगळं पवित्र आहे. शेपटापासून पाठ सगळ्या शरीरात बघा देवाच्या वास्तव्य आहे. एवढी गाय पवित्र आहे. अशा गाईला का वाचवू नये? शेतकऱ्यांना विनंती करतो एक वेळा जाता जाता, गोवत्स तरी कुणी विकू नका, गाई विकू नका, बैल विकू नका. ज्या गाईनं आपल्या घराला सांभाळले, दूध पाजले, ज्या बैलानं आपल्या शेतामध्ये कष्ट केले, त्यांना खटकाच्या धावणीला विकू नका. घोर पाप आहे महाराज. भले आपल्या दरवाज्यात त्याचा अंत होऊ द्या, त्याचं जपन करा. शास्त्रोक्त पद्धतीनं नाही जमलं तर कमीत कमी हळदी कुंकू लावा आणि एक वस्त्रवर्ण टाकून तिला पूजन करून जपन करा, चालेल. पण विकू नका. का तर आईला विकलेल्याचं पाप आपल्या पदरात पडते. हे प्रत्येक हिंदूंनी जाणून घेण्यासारखं आहे. गाय खोटं बोलली, नुसतं मुंडका हलवलं होतं महाराज. का तर ब्रह्मदेव वैकुंठातल्या भगवंताच्या दर्शनाचा लाभ घेऊन आले का म्हणून गायत्रीला ज्या वेळेला विचारलं, गायत्रीनं मान हलवली. भैरवनाथाने ओळखलं, तुझं मुंडकं बुटबुट करतंय म्हणले. तुझं मुंडकं काय करेल तर विष्ठा खायला शेपटीपासून तुझं दर्शन लोक घेतील. तेव्हापासून आपण गाईचं दर्शन शेपटीचं घेतो. हा आपला देह कसा आहे आपल्याला माहिती आहे. आपण काय करायचं आहे? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. धन प्राप्त करा, चांगलं कर्म करून धन गोळा करा. आणि उदास अंत करणारे ते खर्चा कामी लावा, चांगल्या सत्कार्याला कामी लावा. उदास विचारे वेच करी. विचार कसे असावे? उदास. एकदा 10 रुपये दिले, महिनाभर त्याचा विचार घोकंपट्टी केली ना, सप्त्याला 1000 रुपये वर्ग दिले, सप्त्याला 1000 रुपये दिले. किती दिवस पुढचा सप्ताह येईपर्यंत घोकंपट्टी जर केली तर आपण दिलेलं दान देखील फल पावत नाही. म्हणून दान देत असताना अंतकरणापासून हे माझं नाही, हे भगवंताच्या करता आहे. बाकीच्या समाजामध्ये जाऊन बघा. मी आता गुजर मारवडी बाकीच्या समाजामध्ये फिरतो, त्याच्यामुळं मला माहिती आहे. आपण दिवसाला 100 रुपये कमवले तर त्यातले 10 रुपये गल्लापेटीत असतात मला. कशाकाठी? तर देवधर्माकरता, दानधर्म करण्याकरता 10 रुपये दिले जातात आणि 90 रुपये आपल्या कुटुंबाकरता असतात. तर आपण कधी मनाच्या ठिकाणी ठरवले का 1000 रुपये कमवले 100 रुपये गल्लापेटीत टाकावे? एखादी दिंडी चालली, त्याला चहा पाणी करावा, अल्पाहार द्यावा, भोजन द्यावं, हे असं मनात कधी ठरवले का? चांगला संकल्प करा. तो शेतीला नेण्याकरता भगवंत तयार आहे, पण संकल्प चांगला पाहिजे. आपल्या मनाचा संकल्प पाववेल सिद्धी, जरीर आहे बुद्धी त्या भगवंताच्या पायावर स्थिर ठेवा. म्हणून तुकोबराय म्हणतात, ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी
तेथे दुःखिताधाने दडो देखी. मग म्हणले तुम्हाला वैकुंठात स्थान देऊ का. बघा तुकोबरानं काय काय देवाने विचारलं, तुकोबराने कशा कशाला टोकर दिली. देव म्हणाले वैकुंठात जाऊन काय करू. वैकुंठी जाऊन काय बा करावे, उगीच बैसावे मौन रूप. मुख्या माणसाने वैकुंठात बसावं लागतं. मग तिथं जाऊन काय करू. भूतलावर असल्यावर वारकऱ्यांच्या सान्निध्यात एकच करेल, हाताने टाळी मुखाने नामचिंतन एवढं जरी मला करता येईल, पण वैकुंठीचा वास नको देवा म्हणजे. काय ताकद आहे मला. इंद्रपद सहजासहजी प्राप्त होतं का. इंद्रपद म्हणजे देवांचा राजा. इंद्रपद देऊ का. नको म्हणले. त्याचाही त्याग केला. अहो एक सत्यनारायणची पूजा करायची म्हटलं तर आपल्या अर्ध्या घरात सत्यनारायण होतो. लक्षात ठेवा. यज्ञ करायचं म्हटलं तर काय काय लागतं. हातीच्या सोंडाने सुपाची धार यज्ञकुंडामध्ये सोडावी लागते. हातीच्या सोंडाने. आणि जे मागायला येतील त्या याचकांना मागल ते दान द्यावं लागतं. आपली अवस्था अशी आहे. भिक्षकाला घरा सांगेली पंढरपुरा. आपली अवस्था अशी असते. मग आपण दान करू शकत नाही. अहो तूपच आता कुठं नवीन पिढीला जर विचारलं तूप कुठं मिळतं ते सांगल आपल्याला. डेअरीत मिळतं. कशापासून तयार होतं त्याला काहीच माहीत नसतं. मला मी मुंबईला एकदा कार्यक्रमाला गेलो कुर्ल्याला. तिथं विचारलं बाळा तू कितवीला आहे. त्याने म्हणलं 7वीला. ठीक आहे म्हणलं. दूध तुम्हाला कोण देतं. गवळी देतो म्हणले. दूध गवळ्याकडनं मिळतं हे खरं आहे, पण दूध कुणाचं असतं हे त्याला माहीत नाही. पिशव्या आणून टाकतात गवळी लोक घरी. आपल्या ग्रामीण भागात गाईचं म्हशीचं दूध मिळू शकतं, पण तिथं मात्र कुणाचं मिळतं. बघा शुद्ध गाईचं दूध आईच्या दुधा एवढं पवित्र आहे. देशी गाईचं दूध आईच्या दुधा एवढं पवित्र आहे. म्हशीचं दूध जरा जड आहे, म्हणजे आपली बुद्धी जड करतं. गाईचं दूध चंचल बनवतं. म्हणून आपण गुणाचं दूध घ्यावं, गाईचं दूध घ्यावं. आणि ती कुठली गाय. गावरान का ती संकरित. त्याची उत्पत्ती कशी आहे सांगू का. जाता जाता ती एवढी वाईट आहे महाराज. तिचं शेण देखील अपवित्र आहे. त्याचे गोमूत्र अपवित्र. त्याचं ओरडणं अपवित्र. त्याच्या अंगावर हात आपण फिरवला तर आपल्याला रोग कुठली तर झाल्याशिवाय राहत नाही. बरेचसे लोक व्यवसाय म्हणून पाळतात. मग त्याचं दूध पवित्र असेल का. शेण अपवित्र आहे, गोमूत्र अपवित्र आहे, त्याच्या अंगावर हात फिरवलेला अपवित्र आहे, त्याचं ओरडणं अपवित्र आहे. मग सात्विक काय आहे. त्याच्याकडं सात्विकच नाही. ती जन्मताच कुठल्या एवढीतून जन्माला माहिती आहे. बघा बारकाईनं लक्ष देऊ ना. डुकरापासून बनवलेले बीज अंकुरायचे. वरडताना कसं वरडते, खाताना कशा पद्धतीनं खाते, बारकाईनं विचार करा. दूध देताना 2-2 बादल्या देते, पण सकस आहे का. थोडे बरे निके, थोडा असावं पण निका असावं, कोरं असावं, चांगलं असावं. मग ते चांगलंच नाही हो. त्याला कितीही तापवा, कागदासारखी कांद्याच्या पाचोळीसारखी साय येते. आपल्या गाईचं म्हशीचं दूध तापवा, चांगली तळातावणी जाड साय येते. त्याचा फॅट किती बसतो ही मी सांगत नाही, का तर मी गवळ्या धंदा करत नाही. पण आपल्या म्हशीचं दूध जर फॅटला नेलं ना, त्या गाईच्या 10 पटीनं कधी वाढ असतं हे लक्षात ठेवा. आणि पवित्र आपल्या